ती अधिक गंभीर होते. स्वतःची सुरक्षितता धोक्यात आल्याचे लक्षात येताच महिला एका पुरुषाला दूर ढकलते आणि पोलिसांना फोन करण्याची चेतावणी देते. त्यानंतर तो मागे हटतो. हा व्हिडिओ शेअर करणारी महिला इनेस फारिया असल्याचे ओळख पटली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की भारतात 2 महिने प्रवास करताना तिला बहुतांश वेळा चांगले अनुभव आले, मात्र हा अनुभव वेगळा आणि अस्वस्थ करणारा होता. तिने लिहिले की वारंवार नाही सांगूनही तिचा पाठलाग करण्यात आला आणि फोटो काढण्यासाठी दबाव टाकण्यात आला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने तिला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शारीरिकरित्या प्रतिक्रिया द्यावी लागली. या घटनेतून एक महत्त्वाचा संदेश समोर येतो: नाही म्हणजे नाही. संमतीशिवाय कोणतीही कृती स्वीकार्य नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पर्यटकांची सुरक्षितता, महिलांचा सन्मान आणि सार्वजनिक ठिकाणी होणारा छळ यावर चर्चा सुरू आहे. सध्या या प्रकरणात कोणतीही अधिकृत कायदेशीर कारवाई झाल्याची पुष्टी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे प्रशासन आणि समाजाने अधिक सतर्क होण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक व्यक्ती सुरक्षित असणे हा मूलभूत हक्क आहे. पर्यटन, शहराची प्रतिमा आणि समाजाची जबाबदारी या सगळ्यांसाठी अशा घटनांवर कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.